हॅलो फ्रेंड्स, आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो आहोत आणि हे नॉर्थ गोवा आहे. नॉर्थ गोवामधलं पणजी जे गोव्याचं कॅपिटल आहे. तुम्ही बघू शकताय पणजीमध्ये किती छान यांनी म्हणजे मेन सेंटरला खूप छान असं डेकोरेशन केलं आहे. हे बघा, हा मेन चौक होतो आणि हे बघा शिवजयंतीनिमित्त किती छान सजवलं होतं त्यांनी. तुम्हाला बघता येईल आणि ट्रॅफिकचे वगैरे इथे काहीच म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. खूप छान असतं. पहा किती छान केलंय त्यांनी. आणि सूर्य मावळत होता त्यामुळे खूप छान दिसत आहे. हे बघा, झेंडे पण किती छान भगवे लावले आहेत. जयंती निमित्तच होतं हे. तुम्हाला बघता येईल. त्याला तर आम्ही नंतर दुसऱ्या स्पॉटला गेलो होतो. ते म्हणजे फोर्ट अगोडा, जे की कंडोलिम नॉर्थ गोवामध्येच येतं. हे म्हणजे स्पेशल कशासाठी आहे तर हे 17व्या शतकमध्ये बांधलं गेलं होतं, जे की मंडोई नदीच्या म्हणजे मंडोई नदीवर उभारलेलं होतं. आणि हे फेमस कशासाठी आहे तर तुम्ही बघितलंच असेल दिल चाहता है, त्या मूवीची जी शूटिंग झाली होती ती याच स्पॉटवर बघितलं असेल तुम्हाला, इथेच झाली होती. हे बघा, हेच लोकेशन पॉइंट होतं. आणि हे पहा म्हणजे लाईट हाऊस तुम्हाला दिसता येईल, जो की इथेच आहे. हे बघा, खूप जुना आहे हा लाईट हाऊस. फेमस म्हणजे हा जो फोर्ट आहे हा लाईट हाऊस साठी जास्त फेमस आहे. हे बघा, इथे फ्लॅग पण आहे जो की म्हणजे 12ही महिने लावूनच असतो. त्यानंतर आम्ही सेकंड स्पॉटला गेलो होतो, जे पर्रा रोड आहे. इथे एवढं काही खासियत नाही, नारळाचे झाडच आहे. पण फेमस कशासाठी झालं होतं, जे की आलिया भट्टचा 2016 मध्ये मूवी आला होता लव्ह यू जिंदगी. तर ज्या गाण्यामध्ये तिने थोड्या स्टेप केल्या होत्या ते या रोडवरच होता. त्यामुळे इथे म्हणजे स्पॉटच होऊन गेलाय. कोणी पण इथे पार्किंगचे पैसे घेतले जातात 50-60 रुपीज. आणि इथे कोणी व्हिडिओज बनवते, काही म्हणजे शूटिंग करतात. तर मी पण थोडंफार काहीतरी करून घेतलं होतं. त्यानंतर आम्ही थर्ड स्पॉटला गेलो होतो, ते की आहे डोना पौलई जेट्टी, जे पणजीच्या जवळच येते. इथे पण काही नाही, हा पण एक स्पॉटच आहे. जो कशासाठी आहे तर तुम्ही सिंघम पिक्चर बघितलाच होता, जो फर्स्ट पार्ट होता. अजय देवगण त्याला उडत आणतो विलनला, तर ते याच इथेच केलं होतं डोना पौलावर. हे बघा, आजूबाजूचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. त्यावेळेस एवढं नव्हतं डेव्हलप झालं, आता 10-15 वर्षांमध्ये बरंच डेव्हलप केलंय त्यांनी. हे बघा, तुम्हाला बघता येईल. हे पण काही नाही, हे फक्त म्हणजे मूवीचे इथे गोव्यामध्ये जर तुम्हाला बघता येईल तर बीचेस आहे आणि या त्या पिक्चरची शूटिंग झाली आहे, तर ते एक लोकेशन स्पॉट होऊन गेलंय. बाकी असं नवीन तर असं काहीच नाही. नवीन म्हणजे गोव्यामध्ये फक्त एकच आहे, जे बीचेस आहे आणि 3-4 असे जे म्हटले ते किल्ले येते. बाकी असं काही नाही आहे. तर त्यानंतर आम्ही दुसरा जो होता आमचा चौथा स्पॉट होता, जो चपोरा पोर्ट आहे. हे बघा, हे थोडंफार बांधणं सुरूच होतं आणि थोडं वर आहे त्यामुळे त्रास होतो चढायला. हे बघाल, तुम्हाला बघता येईल अशी लाल जे आपण वीट म्हणतो ब्रिक्स, त्याने थोडं आहे. थोडं रिन्युएशन करणं सुरूच आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम जात होता इथे. हे बघा, आणि ही जी आहे हे चपोरा नदीवरच बांधला गेला आहे किल्ला. त्या नदीला पण चपोरा नदीच म्हटल्या जाते, जे की वॅगॅटोर बीचच्या जवळच आहे. हा पण एक बीचच आहे, आपण नंतर जाऊया तिथे. तो वॅगॅटर बीच आहे. आणि हे फेमस कशासाठी आहे हा चपोरा पोर्ट म्हटलं की जो सनसेट व्ह्यूज येतो, जो टायमिंग जर तुम्हाला बघायचा असेल तर तो 3 ते 6च्या दरम्यान जर आला तर खूप छान असा व्ह्यू दिसतो. लास्टला आपण गेलं की तिथे जाऊन तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि इथून तुम्हाला बीच पण दिसतो. हे बघा, तुम्हाला बघता येईल. हा जो शेवटचा दिसताय ना, हा वागॅटर बीचच आहे. हे बघा, ही म्हणजे आपलं जो गोव्यामध्ये नॉर्थ गोव्यामध्येच एक मफुसा म्हणून सिटी म्हणजे जो एक एरिया आहे तो तिथनं 10 ते 11 किलोमीटरच्या जवळपासच आहे. सगळं जवळच आहे. हे बघा, तुम्हाला बघता येईल. हे बघा, हे बांधकाम सुरूच होतं त्यामुळे इथे थोडा जास्त प्रॉब्लेम गेला. म्हणजे रोड असा कच्चा होता, चांगला असा त्यांनी डेव्हलप नाही झाला. हे बघा किती छान वाटतो व्ह्यू, बघा तुम्हाला बघता येईल. खूप सुंदर आहे. हे बघा, हे आहे वॅगॅटर बीच, तुम्हाला बघता येईल ना. हे बघा, या बीचची खासियत अशी आहे वॅगॅटर बीचमध्ये की म्हणजे खूप डिस्टन्स आहे. आपण जिथे बसलो राहिलो त्यापासून बरंच दूर येतं.
त्यानंतर आम्ही अंजुना बीचमध्ये गेलो होतो. याची खासियत हे आहे की इथे म्हणजे फेमस कशासाठी आहे तर ते अख्खे तुम्ही बीच बघाल 3-4 जे नॉर्थ गोव्यामध्ये आहे तर त्यामध्ये मध्ये दगड नाही आहे. इथे कसं मध्येच दगड आणि इथे मध्येच बीच येतो. मला तर सर्वात जास्त जर कुठला बीच आवडला होता तर हाच आवडला होता. खूप छान होता. हॉटेल्स पण छान होते, खायची पण छान सोय होती आणि खूप छान. हे बघा तुम्हाला बघताय किती सुंदर आहे. थोडीफार मस्ती पण केली माझ्या मिस्टर आणि मुलांनी. हे बघा तुम्हाला बघता येईल बीचच्या आजूबाजूला बघा. खूप डिशे बघा. खूपच छान वाटते. बीचवर तर खूपच छान वाटते. गोवा म्हटलं की फेमस फक्त बीचसाठीच आहे, बाकी कसल्याचसाठी नाहीये. हे बघा थोडीफार मस्ती पण चांगलं वाटते फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायला. हे बघा हा आहे बागा बीच. नंतर आम्ही बागा बीचला गेलो होतो. हे जे तुम्हाला दिसतंय हे बागा बीचचे आहे व्हिडिओज. हे पण आहे. हे कशासाठी फेमस म्हटलं जाईल इथे नेचर खूप सुंदर आहे. हे बघा मागचा व्ह्यू वगैरे खूप मस्त आहे. हा पण एक चांगलाच बीच होता बागा बीच. हे बघा खूप छान क्लीन असं. आम्ही एक बीच मिस केला होता, त्या बीचवर काही आम्ही गेलो नाही. जे कलंगूटला जिथे आम्ही स्टे केला होता कलंगूटला तो बीच काही एवढा आम्हाला आवडला नाही. आणि हा आमचा शेवटचा बीच होता जो की वॅगॅटर बीच होता. ओके बाय बाय. थँक्यू. इन्फॉर्मेशन लागली तर चॅनलला सबस्क्राईब करा.